हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार किरण सामंत माघार घेण्याची शक्यता। सामंतांकडून आधी पोस्ट नंतर डिलीट। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपकडून आज नारायण राणेंच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता। नारायण राणे आज सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन करणार। शिंदेंच्या शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार। मला आदेश दिल्यास लोकसभा लढवणार, संजय राठोड यांची प्रतिक्रिया। भाजपचे खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार। मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट। उन्मेष पाटील जळगावमधून ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार। भाजपकडून अकोल्यात अनुप धोत्रे तर वर्ध्यातून रामदास तडस आज उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज दाखल करताना फडणवीस, बावनकुळे उपस्थित असणार। अमरावतीतून प्रहारचे उमेदवार दिनेश बुब आज उमेदवारी अर्ज भरणार। नवनीत राणा आणि आमचा मार्ग वेगवेगळा ही निवडणूक नव्हे तर जन आंदोलन, बुब यांची प्रतिक्रिया। रात्री वर्षावर शिंदे, अजित पवार, शेलार आणि केसरकरांची बैठक। नाशिक, हिंगोली आणि यवतमाळ, वाशिमबाबत चर्चा। नाशिकसाठी शिंदे गटाकडून गोडसे इच्छुक तर भुजबळांच्या नावाचीही चर्चा। हेमंत पाटलांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शक्ती प्रदर्शन। मुख्य प्रवाहातून हेमंतला बाजूला जाऊ देणार नाही, संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय येणार, मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। शरद पवार गटाची उर्वरित 5 जागांची यादी आज जाहीर होणार। रावेर, भिवंडी, बीड, माढा आणि सातारा मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।